MCHI ठाणेतर्फे एक्स्पो 2011 प्रदर्शनाची घोषणा। ठाण्याच्या आरटीओ कार्यालयात अँटी करप्शन विभागाच्या छापा पडल्यानंतर करवसुली दुपटीने वाढली आणि नव्याने आकाराला येत असलेल्या क्रीडा संकुलाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव दिले जाणार। घरात बँकेची ब्रांच। अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। आमच्या घरात बँक। काहीतरीच काय खरंच घरात ब्रँच कमाल आहे। आमच्या घरात टीजेएसपीची ब्रँच। आता टीजीएसबीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले टीजेएसपी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि आरटीजीएस NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। 40 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या आणि 1.8 दशलक्ष रहिवासी नागरी लोकसंख्या असलेल्या ठाण्याचे स्वरूप झपाट्यानं बदलत असून ठाण्यात घर खरेदी करण्यासाठी आणि व्यावसायिक संस्था करण्यासाठी लोकांची प्रथम पसंती मिळत असल्याची माहिती MCHIचे अध्यक्ष नैनेश शहा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ठाण्यामध्ये घर खरेदी करणं आणि निवासी संकुलाची उभारणी याची झुंबड उडाली असताना ठाण्यातील रिअल इस्टेट बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज अर्थात MCHI ठाण्याने आपल्या 11व्या रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स प्रदर्शनाची घोषणा केली। हे महाप्रदर्शन ठाण्याच्या हायलँड गार्डन ढोकाळी येथे 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत भरण्यात येणार असून हे सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती MCHIच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी www.mchithane.org या वेबसाईटचंही अनावरण यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं। ऑक्टोबर 2010 मध्ये ठाण्याच्या आरटीओ कार्यालयात अँटी करप्शन विभागाचा छापा पडल्यानंतर येथील अधिकारी प्रामाणिकपणे काम करू लागलेत की काय अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे। ही प्रामाणिकता ही मोजण्याची व्यवस्था नसली तरी वादग्रस्त व्यवसाय करवसुलीच्या दुपटीनं वाढलेल्या आकड्यांमुळे तशी शंका उपस्थित केली जात आहे। छाप्यापूर्वी दरमहा सरासरी 73 लाखांच्या आसपास जमा होणारा व्यवसाय करधाडीनंतर चक्क 1,55,00,000 पोहोचली आहे। वाहनांसाठी लागू असलेला व्यवसाय करपूर्वी सेल्स टॅक्स विभागाकडे जमा व्हायचा। वाहनांचा 1 वर्षाचा व्यवसाय कर वसुली करून मागील वर्षाची रक्कम आरटीओ अधिकारी संगणमतानं हडप करत होते असा संशय आहे। या घोटाळ्याची कुणकुण लागल्यानंतर ॲडव्होकेट सुरेश देशमुख यांनी माहितीच्या अधिकारात त्या संदर्भातील माहिती मागवली होती। 22 ऑक्टोबर 2010 रोजी अँटी करप्शन विभागानं ठाणे आरटीओ कार्यालयात छापा टाकला होता। येथील हजारो कागदपत्रे आणि कम्प्युटर्स अँटी करप्शन विभागानं चौकशीसाठी ताब्यात घेतले। मात्र या घटनेला 6 महिने लोटूनही हा विभाग अद्याप कोणताही निष्कर्षप्रत पोहोचलेला नाही। मात्र त्याच दरम्यान ठाणे आरटीओत वसूल झालेल्या व्यावसायिकांच्या आकडेवारीवरून येथे भ्रष्टाचार झाल्याच्या संशयाला सबळ पुष्टी मिळत आहे। ठाण्यात नव्याने आकाराला येत असलेल्या क्रीडा संकुलाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव दिले जाणार आहे। प्रभाग क्रमांक 38 मधील महात्मा फुले नगर येथे होणारे क्रीडा संकुल सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल या नावानं ओळखलं जाणार असल्यानं प्रत्येक ठाणेकराच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे। ठाण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात यावे असा ठराव सभागृहात एकमतानं मंजूर झाला। अशोक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकरचा आदर्श कायम ठाण्यातील युवा पिढीसमोर राहण्यासाठी क्रीडा संकुलाला सचिनचं नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असंही महापौर म्हणाले। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात BSUP घरांची बांधणी निकृष्ट पद्धतीने झाल्याचा गटनेते नारायण पवारांचा आरोप। आणखी 9,068 घरांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार जिल्हाधिकारी आबासाहेब जराड आणि गडकरी रंगायतांचंही होणार खाजगीकरण, हालचालीस वेग। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ठाणे परिसरात बांधण्यात आलेला BSUP योजनेतील घरांच्या चाव्यांचे वाटप लाभार्थींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते रविवारी होणार आहे। परंतु त्याला विरोधी पक्षनेते नजीम मुल्ला आणि काँग्रेसचे गटनेते नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे। या घरांची बांधणी निकृष्ट पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीही केला होता। आताही त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं।
घरांचा दर्जा सुधारूनच त्यांचं वाटप व्हावं अशीच त्यांची मागणी आहे. BSUP अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा दर्जा निकृष्ट असल्याचं विरोधकांनी यापूर्वी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणलं होतं. आता मुख्यमंत्री घरांच्या उद्घाटनाला येणार आहेत, पण त्यापूर्वी घरांचा निकृष्ट दर्जा त्यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल अशी माहिती पवार यांनी दिली. जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांच्या घरात प्रकाशासाठी वीज जोडणी दिली जात असून आतापर्यंत 25,470 कुटुंबियांची घरे उजळली आहेत. आणखी 9,068 घरांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी L. जराड, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी HK जावळे आणि महावितरण यांच्या वतीनं योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील तलाठी आणि ग्रामसेवकांकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांची यादी घेतली जात आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या घरात नाममात्र 15 रुपये घेऊन वीज जोडणी आणि एक दिवा पुरवण्याच्या योजनेत सहभागी करून घेतले जात आहे. राज्यात 2005 पासून ही योजना सुरू असून आता जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार उर्वरित कुटुंबियांच्या समावेशासाठीही प्रयत्न केले जात आहेत. ठाणे शहरातील नाट्यरसिकांच्या सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी 70च्या दशकात उभारलेले गडकरी रंगायतन तोट्यात चालले आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी अशी ही वस्तू चालणे महापालिकेलाही दिवसेंदिवस जिकरीचं होत असून नकोशा झालेल्या या ओझ्यासाठी खाजगी भारवाहक शोधण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतं. 1075 रसिकांची आसन क्षमता असलेल्या या वास्तूचे 1990 मध्ये नूतनीकरण झाले होते. त्यानंतर रंगायतांच्या बऱ्याच दुरुस्त्या झाल्या आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वास्तूमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या वास्तूत होणाऱ्या खेळाला नाट्य रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्यानं नाट्य निर्मातेही गडकरीमध्ये खेळ लावण्यास उत्सुक असतात. मात्र रंगायतांचा वर्षाचा खर्च तब्बल 1,20,00,000 रुपये आणि उत्पन्नापोटी केवळ 86 लाख अशी अवस्था गेली काही वर्ष झाली आहे. हे असंच सुरू ठेवण्यापेक्षा रंगायतन खाजगी कंत्राटदारांच्या ताब्यात द्यावे अशी सूचना पुढे आली आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात निर्माल्यापासून खत तयार करण्याच्या ठाणे महानगरपालिकेच्या उपक्रमाला यश आणि 2.5 लाखांचा ऐवज लुटणाऱ्या 9 चोरट्यांना कासारवडोली पोलिसांनी केली अटक. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव ही संकल्पना प्रथमच ठाण्यात रोवली गेली आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव हा संदेश समस्त ठाणेकरांना दिला गेला. इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे पुढचे पाऊल उचलत निर्माल्यापासून खत तयार करण्याचा वसा समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिकेने घेतला होता. या अनोख्या उपक्रमाला यश आले असून गणेश उत्सवातील निर्माल्यापासून तब्बल 10 टन गांडूळ खत तयार झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतेच या गांडूळ खताचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी महापौर अशोक वैदी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, समर्थ भारत व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर दाऊद दळवी उपस्थित होते. या खत वाटप कार्यक्रमानिमित्त निर्माल्यापासून खत निर्मिती या संकल्पनेविषयी जनजागृती करण्यात आली. पुढील वर्षापासून या उपक्रमामध्ये गणेश मंडळे आणि सामान्य ठाणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. वाघबीळ येथे एका गाडी चालकाला मारहाण करून त्याच्याकडील 2.5 लाखांचा ऐवज लुटणाऱ्या 9 चोरट्यांना कासारवडोली पोलिसांनी अटक केली.
विवेक शिंगे, रोहित परब, पवन भोईर, पिंट्या उर्फ जयदीप मनेला, प्रेम शेळके, मशाल भिंगे, विनायक डाकी, सूरज भोईर, दीनानाथ मनेरा अशी या अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. आनंदनगर येथे राहणारे शरद चौधरी हे गुरुवारी रात्री त्यांच्या होंडा सिटी गाडीतून घोडबंदर रोडवर वाघबीळ परिसरातून जात होते. या दरम्यान विवेक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चौधरी यांना थांबवत त्यांना मारहाण केली. मारहाण केल्यावर त्यांनी चौधरी यांच्याकडील लॅपटॉप, ब्रेसलेट आणि काही रोख रक्कम असा एकूण 2,50,000चा ऐवज चोरून पलायन केले. या प्रकरणी कासरवडवली पोलिसांकडे तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खाडे आणि त्यांच्या पथकानं तपास कामाला सुरुवात केली. पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांनी अजून किती जणांना लुबाडले आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. MCHI ठाणेतर्फे एक्स्पो 2011 प्रदर्शनाची घोषणा. ठाण्याच्या RTO कार्यालयात अँटी करप्शन विभागाचा छापा पडल्यानंतर करवसुली दुपटीनं वाढली आणि नव्याने आकाराला येत असलेल्या क्रीडा संकुलाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव दिले जाणार. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.